श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, हा संदेश कुठल्याही प्रकारचा खोटारडा संदेश नाही आहे। हा ऑनलाईन आलेला संदेश तुम्हाला जर चुकीचा किंवा खोटा वाटत असेल तर तुम्ही आत्ताच सोडून जाऊ शकता। कारण स्वामी म्हणतात, जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तरच मी तुमचा देव, नाही तर मी तुमचा कोणीच नाही। त्यामुळे जर तुमचा ह्या संदेशावर विश्वास बसत नसेल तर आत्ताच या संदेशाला सोडून जा। कारण हा संदेश फक्त विश्वास ठेवणाऱ्यासाठीच असतो। जर तुमचा विश्वास असेल तर न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका। स्वामी म्हणतात, सर्व परिस्थितीत समतोलपणा राखणे हे आयुष्यात गरजेचं आहे। आयुष्यात समाधान खूप महत्त्वाचं असतं। काही लोक हे फक्त त्यांच्या सुखाच्या मागे पळतात, पण त्या लोकांना हे कधी कळून चुकलं नसतं की समाधान असणे फार गरजेचं आहे। तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांची भक्ती करत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा। जो भविष्य काळात होता तो आता घडत आहे। आता तुम्ही त्या काळात आले आहात ज्यामध्ये तुमची इच्छा, तुमचे स्वप्न सत्यात येणार होते। आतापर्यंत तुम्ही दिवस रात्र मेहनत केली आहे आणि आता त्याचे फळ मिळणे सुरू झाले। सुरुवात कधीही कोणत्याही गोष्टीची हे छोट्यापासून आणि लहान गोष्टीपासूनच होत असते। स्वामी म्हणतात, सुरुवात झाली आहे, आता आणखीन थोडंसं संयम ठेवा। कारण सर्व गोष्टी होणार आहेत, फक्त थोडासा वेळ लागेल। प्रत्येक दिवसापाशी एक दडविलेले गुपित असते। तुम्ही ते फक्त बऱ्याच वेळी पाहिलेले आहे। आपल्या परिश्रमांच्या परिणामांची प्रचिती पाहण्यास अधीर होणे म्हणजे कच्चे फळ खाण्याचा प्रयत्न करणे होय। एक संधी हुकली म्हणून डोळे अश्रूंनी भरू देऊ नका। आपली दृष्टी साफ ठेवा म्हणजे पुढील संधी हुकणार नाही। नम्रतेशी जुळते घेणाऱ्याशी फार मोठे असतात। स्वामी म्हणतात, कपटी माणूस कधीही मनाची खरी शांती अनुभवू शकणार नाही। त्याचे डावपेचच इतर लोकांना जितके संतुष्ट असतात तेवढ्याने ते मागे होतात। आयुष्यात काही करायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या गोष्टी आवडत आहेत त्याच करा। विचार करू नका की तुम्ही कोणत्या मार्गाने जात आहात। फक्त हे लक्षात ठेवा की चुकीचा रस्ता पकडायचा नाही। समाज, देश व जगातील सर्वात जास्त समस्यांचा एकमात्र कारण आहे। या जगात, या समाजात, या प्रत्येक कणाकणात एक मोठी समस्या आहे। ती म्हणजे लवकर हार मानण्याची, जास्त प्रयत्न न करण्याची, फक्त कमी प्रयत्नावर मोठमोठ्या अपेक्षा ठेवण्याची। स्वामी सांगतात, आपल्या कर्तव्याच्या प्रमाणे काम करा,
फक्त म्हणून नाही तर करून दाखवण्याची जिद्द ठेवा. बोलणारे 1000 असतात पण करणारा एकच असतो. तुम्ही करणारे व्हा. या जगात गरज आहे तर ती फक्त ध्येय करून प्रयत्न करण्याची. या जगात बोलणारे तर सगळेच आहेत पण करणारे मात्र खूपच कमी आहे आणि ते तुम्ही होऊ शकता. त्यासाठी थोडीशी मेहनत आणि प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न गरजेचे आहेत. तुम्हाला एक गोष्ट समजून धक्का लागेल की या जगात जे आवडते ते होणं कठीण आहे, पण जर मेहनत केली तर अशक्य नाही. होय, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तुम्ही काहीही करू शकता कारण तुम्ही खूप जास्त शक्तिशाली आणि ध्येयवान आहात. या जगात तुमच्या एवढा शूरवीर दुसरा कोणीही नसेल जर फक्त तुम्ही मेहनत करायला एकदा शिकल्यात तर. मेहनत करणं म्हणजे काही खूप अवघड काम करणं असं नव्हे. मेहनत करणं म्हणजे फक्त थोडंसं जे पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणं होय. आणि त्या रस्त्यात ज्या अडचणी येतात त्यांना सामोरे जाऊन त्याच्या मागे जाणं म्हणजेच मेहनत होय. आयुष्यात मेहनत एवढ्या शांतपणे करा की तुमचे यश तहलका आणेल. यशाच्या आवाजाने अख्ख्या शहराला माहिती झालं पाहिजे की तुम्ही यशस्वी झाले. फक्त मेहनत करा, यशाची चिंता करू नका, ते तर तुम्हाला मिळणारच आहे. स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यात 2 सर्वात मोठे रोग परिहारक म्हणजे देव आणि काळ असतात. देवाने आपल्याला खूप काही दिलं आहे, ते जाणून घ्या आणि कर्म करा. बाकी जेव्हा काळ येईल तेव्हा तोही सर्व काही मनासारखंच करेल, एवढा विश्वास स्वतःमध्येच नेहमी असू द्या. खरोखरीचा नसताना जर तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता आणि त्याला मूर्ख बनवता तर त्या व्यक्तीला त्याचा खूप त्रास होईल, पण तुम्हाला त्यात आनंद वाटेल. पण जेव्हा तेच तुमच्या सोबत होईल तेव्हा तुम्हाला ते कळेल की त्याला किती त्रास झाला असेल. मानवी मूल्य, नीतिमूल्य आणि आध्यात्मिक मूल्य प्रस्थापित केल्याशिवाय खरे स्वातंत्र्य कधी शक्य नाही. स्वामी सांगतात जगात खूप गोष्टी या वाईट आहेत, खूप गोष्टी या चांगल्या आहेत, फक्त विश्वास ठेवा. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत, काही सोडून दिल्यानंतर सुटतात. काही गोष्टी अशा असतात ज्या प्रत्येक वेळी आपल्या सोबत असतात, तर काही गोष्टी साथ सोडतात. त्यामध्ये काही व्यक्तींचा सुद्धा समावेश असतो. जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा बरीच शक्ती वापरली जाऊन ती व्यर्थ नष्ट होते. तुम्ही त्या शक्तीचा उपयोग शहाणपणाने करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात शांत राहायला शिका, कारण जेव्हा मन शांत असेल तेव्हा खूप काही करता येतं. शांती मनाला विश्रांती देते आणि याचा अर्थ शरीराला विश्रांती देणे होय. कधी कधी विश्रांती हेच एकमात्र औषध आवश्यक असते. शीतलता व सहनशीलता हे आयुष्यात गरजेचं आहे.
त्यानेच माणसाची कार्यक्षमता वाढत असते. चिंतातूर गुन्हेगार वधसंभाशी पोहोचण्यापूर्वी अनेकदा मरत असतो. एखाद्यास आपली स्वतःची क्रोधवृत्ती नष्ट करणे म्हणजे खूप काही मिळवणे होय. यश हे मनातल्या शांतीतून उगम पावत असते. थंड लोखंड हेच गरम लोखंडाला कापत असते व वाकवत असते. तुम्ही शांत राहा, कारण तुम्ही कितीही पुढे जाल आणि काहीही कराल, पण जेव्हा रागात याल आणि एखादा शांत व्यक्ती तुमच्या जवळ येईल तर तुम्हाला तो येरीच मागे टाकेल. शांतीचं चुंबक व्हा, म्हणजे आत्म्यांना तुमचं आकर्षण होऊ लागेल. जर संपत्ती गमावली तर काहीच जात नाही, जर आरोग्य गमावले तर थोडे काही जाते. पण जर चुकून कधी आयुष्यात तुम्ही तुमचे चरित्रच गमावले तर सर्व काही संपले, सर्व काही जाते. एकदा का ईश्वरानुभूती झाली की दुसरे त्याहून चांगले शोधण्याची गरज नाही. शांतता म्हणजे केवळ आवाजाचा नव्हे, तर मनाच्या शांततेचा सुद्धा शांती भाग होय. स्तुतीमुळे जर तुम्हाला राग येत असेल तर ज्या कारणाने ते स्तुती करताय त्यामध्ये एवढे चांगले व्हा की त्यांना लाज वाटली पाहिजे तुमची स्तुती करण्याची. स्वातंत्र्याचे खरे नियम जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्ही स्वतःला स्वातंत्र्य म्हणू शकाल. जर रोज सकाळी आपल्या विचारांचे वर्गीकरण करण्यात काही क्षण घालवाल व ईश्वराचे स्मरण कराल तर तुमचा दिवस खूप चांगला जाईल. स्वामी म्हणतात, या जगात चांगला कोणाचा दिवस जावो नाही असं त्यांना वाटत नसतं. तुमचा संपूर्ण दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाईल. फक्त या संदेशाला कमीत कमी 5 गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा. जर रोज सकाळी आपल्याला एक गोष्ट करावीशी वाटत असेल आणि ती म्हणजे काहीतरी नवीन, तर समजा की यशस्वी होण्याच्या मार्गावर आपण चालत आहोत. जितका जास्त तुम्ही अनुमान करण्याचा प्रयत्न कराल तितका कमी तुम्हाला आराम मिळेल. जेथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. शांती सापडवयास फार कठीण आहे, कारण ती आपल्या आतच दडलेली असते. मूर्ख कधीही संतुष्ट नसतो, तर शहाणा संतुष्टीला संपत्ती म्हणून लेखतो. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपली मनस्थिती हे जास्त काहीतरी गमवीत असते. जो शांत वृत्ती धारण करतो त्याला कोणी फसवू शकत नाही. व्यक्तींच्या मनात बसलं की सर्व काही शक्य आहे. जर तुम्ही परिस्थितींना तुम्हाला चकित करण्यास वेळ द्याल तर तुम्ही सगळ्यांनाच गोंधळून टाकाल. खरे तापमान नियंत्रित करणे म्हणजे क्रोधाग्नी होय. आयुष्यात क्रोधाला नियंत्रण करायला शिका. शस्त्रे स्वतः काही धोकादायक नसतात, माणसातील क्रोधच हानिकारक बनवत असतो. स्वामी म्हणतात, एकदा तुम्ही वेळ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका, कारण आपला नायक, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची भक्ती आणि सेवा करणे हे आपले काम आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ टाईप कराल
तर यात आपण त्यांचे नाम स्मरण सुद्धा करून घेऊ आणि त्यांची सेवा सुद्धा. आपण स्वामींची सेवा ही दररोज नित्य नियमाने केली पाहिजे. स्वामींचे नामस्मरण घेतले पाहिजे. कारण स्वामी म्हणतात, आयुष्यात अशक्य असतात त्या गोष्टी ज्यांचा आपण विचार कधी करत असतो पण कार्य नाही. लक्षात ठेवा, त्याच गोष्टी शक्य होतील ज्यासाठी विचार आणि प्रयत्न सारखेच असतील. आयुष्यात तुम्ही वेळ वाया घालवा पण कामाचा विचार करण्यात. पण एक लक्षात घ्या, ते काम सुद्धा करा, नाहीतर नुसताच वेळ वाया घालवून काय अर्थ. स्वामी म्हणतात, आजचा हा संदेश लाईक करा, तुम्हाला माझं रूप दिसेल. आज तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. तुम्ही जे स्वामींची भक्ती करत आहात त्यांचे फळ लवकरच तुम्हाला मिळणार आहे. लवकरच त्याची अनुभूती तुम्हाला येणार आहे. स्वामी सांगतात, जो शांत वृत्ती धारण करतो त्याला कोणी कधीच फसवू शकत नाही. जेव्हा तुम्ही उत्तरे शोधता तेव्हा नेहमी अपेक्षित गोष्टी पाहण्याची तयारी तर असलीच पाहिजे, पण अनपेक्षित गोष्टी पाहण्याची सुद्धा तयारी ठेवा. कारण आपल्या आयुष्यात काय होईल काही सांगता येत नाही. गुलाब काट्यात राहू शकते आणि ते सुद्धा त्यांच्याकडून काहीही न दुखावले जाता. मग तुमचे काय? क्रोध तुम्हाला बेभान करतो. तेव्हा समजतं की आपण जे करायलोय ते योग्यच आहे. पण जेव्हा क्रोध शांत होतो तेव्हा लक्षात येतं की आपण किती मोठी चूक केली. त्यामुळे जेव्हा क्रोधात असाल तेव्हा चुका करू नका. जेव्हा क्रोधात असेल तेव्हा तुम्ही तुमचे निर्णय हे फटाफट घेऊ नका. जर तुम्ही सदैव शिस्त राहाल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवाल. आयुष्यात स्वतःवर काही बंधने घाला. त्या बंधनांचे पालने करा. त्या बंधनांना सदैव पाळा. स्वामी म्हणतात, आयुष्यात 4 गोष्टी असल्या पाहिजे. 1. आयुष्यात आपले संस्कार कधी विसरायचे नाही. 2. जे ठरवले त्याच्यासाठी आतोनात मेहनत आणि प्रयत्न करायचे. 3. म्हणजे खूप पैसे कमवायचे. आणि 4. म्हणजे वरच्या 3ही नियमांना पालन करायचे. स्वामी म्हणतात, हा जेव्हा तुमचा नियमांचा एक बांध असेल तेव्हाच काहीतरी होऊ शकतं. एक लक्षात घ्या, एखाद्याची प्लॅनिंग असलेला मूर्ख एखाद्या प्लॅनिंग नसलेल्या शहाण्या व्यक्तीला मागे टाकू शकतो. यात काही वाद नाही. मूर्ख व्यक्ती जेव्हा प्लॅन करून काम करतो तेव्हा एका हुशार आणि अनुभवी शहाण्या व्यक्तीला सुद्धा मागे टाकण्याची हिंमत ठेवू शकतो. तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही हुशार आहात, कारण या जगात जर एखाद्याने ठरवलंच की तुम्हाला मागे टाकायचं तर तुम्हाला सुद्धा मागे टाकू शकते. स्वतःला हुशार नाही तर मेहनती समजा. मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. मेहनत केली तरच मिळेल. मेहनत करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार. स्वामी म्हणतात, या क्षणी कदाचित तुम्हाला हा संदेश ऐकायला कठीण जात असेल. तुम्हाला आता यापुढे ऐकावं असं वाटत नसेल. कदाचित आज तुम्ही स्वामींना कंटाळले असाल. पण एक लक्षात घ्या, आज जर तुम्ही स्वामींना कंटाळाल तर उद्या स्वामी तुम्हाला. त्यामुळे स्वामींची भक्ती करा, सेवा करा. त्यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका.
या संदेशावर आले याला न पाहिता फक्त स्वामीचं नाव टाईप केलं आणि निघून गेले अशी चूक करत असाल तर आयुष्यात तुम्ही खूप मोठी चूक करताय. स्वामी म्हणतात, माझे नामस्मरण घ्या आणि भक्ती करा, यापेक्षा जास्त मला काहीही हवे नाही. माझी एवढीच अपेक्षा आहे, ती पूर्ण करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. विश्वास ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, प्रेम खरोखरच एक अत्यंत प्रबळ शक्ती आहे. ती आपल्याला फार उंचावर नेऊन हलके फुलके व आनंदी करून सोडू शकते. तरी ती अत्यंत वाईट व गैररित्या वापरण्यात आलेली शक्ती आहे. बऱ्याच हिणकस लोक गोष्ट प्रेम म्हणून बऱ्याच चुकीच्या गोष्टी करत असतात. स्वामी सांगतात, एका लोकप्रिय गीतात म्हटले आहे की जगाला आता कशाची गरज असेल तर ती म्हणजे प्रेम. गोड प्रेम. जगाला प्रत्यक्षात कशाची गरज असेल तर ती म्हणजे प्रेमाचा बिनचूक व खरा अर्थबोध. खरे प्रेम हे समजूतदारपणा, परस्पर विश्वास व आदर यावर आधारलेले असते. केवळ भावनावर नव्हे. प्रेम ही स्वतःशी, साथीदाराशी व देशाची समतोलपणा म्हणजे मेळ साधणारी स्थिती आहे. प्रेम निस्वार्थी असते. प्रेम ही काही अभिरुची व छंद यांनी मर्यादित अशी भावनिक स्थिती नव्हे, पण शारीरिक रूपांतरापलीकडे जाणीवेची एक श्रेष्ठ स्थिती आहे. प्रेमाचा शरीराशी काहीही संबंध नाही. ते आत्म्यात वसत असते. हे प्रेम आपण बाहेर व आपल्या भोवती वाहू दिलंच पाहिजे. आपले प्रेम वाहू दिल्यास आपण प्रेमार्द्र होऊ आणि सदैव तरतरीत, आकर्षक व निरोगी राहू. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या गोष्टी करा ज्यामध्ये तुम्हाला आवड असेल. जर कोणी तुमच्याशी रागाने बोलू लागला तर प्रेमाची शीतलता पाण्याची त्या क्रोधाग्नीवर ओता. नेहमी नम्रतेचा वेषण परिधान करा आणि मग तुम्हाला इतरांचे प्रेम व सहकार्य जरूर लाभेल. जर तुम्ही प्रेमाने तसेच काय धावाने वागू शकत नसाल तर नक्कीच तुमच्यात एखादी शक्ती कमी असावी. स्वतःला तपासा व ती जमेल तर भरून काढा. द्वेषाचा किंवा मत्सराचा कोणत्याही विचार हे नाही आहे. मान मिळवण्याचा एकमेव मार्ग तो म्हणजे प्रथम देणे होय. दुसरा कोणी नाही. तुमचा स्वभावच तुम्हाला छळत असतो. गोड स्वभावी व प्रेमळ व्हा आणि मग इतरांचे प्रेम मिळवा. आपल्या स्वतःच्या यशाविषयी जितके तुम्ही उत्सुक असता तितकेच उत्सुक दुसऱ्यांच्या यशाविरुद्ध सुद्धा व्हा. एक पैसाही खर्च करावा लागत नाही म्हणून नेहमी प्रेमळ, सत्य व गोड शब्द बोला. स्वामी म्हणतात, तुम्ही एकटे असाल तर तुम्ही महत्त्व नाही, पण जर का तुम्ही आप्त मित्र मंडळात प्रेमळ, गोड स्वभावी व सहकारी वृत्तीचे असाल तर तुम्ही महत्त्वपूर्ण ठरता. प्रेमाने बोललेला एक शब्द कित्येक दुःखी हृदयाचे सांत्वन करू शकेल. सर्वांना मान देत असल्याचा निसंशय पूर्णतः हवा.
देव आम्हाला सुगंधित फुले बनवितो, ते सुगंध सर्वत्र पसरविण्याकरिता. देव म्हणतो, अरे ह्या संदेशाकडे दुर्लक्ष करायचे नाही. हा संदेश नाही तर तुझं जीवन बदलणारा एक चमत्कारी आशीर्वाद आहे. आपण सर्व आपणास मानवजातीचे घटक समजतो. हो, आपण मानवाचे घटक आहोत, पण आपल्यात मानवता किती आहे हे कदाचित माहीत नसेल. व्यक्ती कितीही वाईट असेल ते महत्त्वाचे नाही, पण तिने निदान एक गुण धारण करण्यास हवाच. तो म्हणजे गुणगुणाऱ्याच्या पक्षापेक्षाही जास्त गोडवा. प्रत्येकजण स्वतःला आपल्या शेजाऱ्याहून चांगला समजू लागला तर देशात ऐक्याचे असे शक्य होईल. देव पाप्यावरही प्रेम करतो. सर्व देवाचीच लेकरे आहेत, तेव्हा देवाच्या लेकराचा द्वेष करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? स्वामी म्हणतात, अरे माझ्या बाळा, काळजी नको करू, आम्ही तुझ्या सोबतीला आलो. तू आता जिथे कुठे बसलेला आहेस, जे काही काम करत आहेत, जिथे कुठे हा संदेश ऐकत आहे, होय तिथेच बस आणि एकदा प्रेमाने माझे नाम घे आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, एखादे अवघड कार्य प्रेम भावनेने केले तर यश तत्काळ मिळते. प्रेम जितके अधिक कराल तितके अधिक तुम्हाला मिळेल. जितके अधिक ते तुमच्या पाशी आहे तितके ते देणे अधिक सोपे असतात. स्वामी म्हणतात, हा माझा चमत्कारी संदेश तुम्ही जर आज शेवटच्या क्षणापर्यंत ऐकला तर तुमच्या जीवनात याचा मोठा चमत्कार जाणवेल. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. हा संदेश पूर्ण ऐका. हा संदेश तुमचं आयुष्य बदलणार हे नक्कीच. स्वामी म्हणतात, तुला बाळा काय वाटतंय की हा संदेश तुला काहीतरी चुकीचं सांगतंय, की तुला काहीतरी अशी गोष्ट सांगतंय जे तुला आधीच माहिती आहे, की तुला वाटतंय की हा संदेशच खोटा आहे? तर बाळा ऐक, हा संदेश सर्वप्रथम स्वामी समर्थांचा आहे. तर यात खोट्याचं किंवा चुकीच्या याचं काहीही नाही. स्वामी म्हणतात, माझा संदेश जो पूर्ण ऐकतो, माझा संदेश जो पूर्ण समजतो, तोच माझी सेवा करतो. स्वामी म्हणतात, मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. तुम्ही माझे विचार ऐका. तुम्ही माझे नाम स्मरण करा. जर का आजचा हा संदेश तुम्ही विश्वासाने पूर्ण ऐकला असेल तर तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल. हा स्वामी संदेश तुमच्या भाग्याचा ठरून जाणार आहे. या संदेशाकडे आज तुम्हाला पाहून आश्चर्य वाटत असेल, पण हा स्वामींचा संदेश आहे आणि तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे या गोष्टीचं सबूत आहे की तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकला. त्यामुळे एकदा कमेंटमध्ये होय विश्वास पूर्ण आहे स्वामींवर असे लिहा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे हे खरंच कळण्यासाठी
एकदा कमेंटमध्ये अंकी 204 हा नंबर टाईप करा. श्री स्वामी समर्थ.